ज्यांनी षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं आणि मला बदनाम केलं त्यात उन्मेष पाटील यांचाही सहभाग आहे। असे असताना मी उन्मेष पाटील यांचा प्रचार करणार असा जो प्रचार केला जात आहे, बातम्या दिल्या जात आहेत त्या खोट्या आहेत। त्या बातम्यांशी माझा कोणताही संबंध नसल्याचा खुलासा खासदार ए.टी. पाटील यांनी ग्रामस्थांशी बोलताना केला व आपण उन्मेष पाटील प्रचार कार्यात कुठेच असणार नाही असं त्यांनी सांगितलं। मुळात म्हणजे मी सिटिंग खासदार असताना मला तिकीट मिळावं या संदर्भातच मी पक्षाकडे प्रयत्न करत होतो आणि पहिल्यांदा जेव्हा उमेदवारी स्मिताताईंची जाहीर झाली त्या जाहीर मेळाव्यात मी पक्षानं तेच विनंती केली, आपल्या देशाचे प्रधानमंत्री आपल्याला जर मोदींना करायचं असेल तर अजून आपण फेरविचार करावा आणि शेवटच्या क्षणापर्यंत मला उमेदवारी मिळावी याकरता मी प्रयत्नशील होतो। परंतु हा किती मोठा केविलवाणापणा आहे। ज्या लोकांनी माझा गळा कापला, ज्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला, आज तेच माझ्या नावाने माझं समर्थन आहे, मी तुम्हाला तिकीट मिळवून दिलं, तुम्ही माझे मानसपुत्र आहेत असं म्हणून जर मतं मागत असतील तर याच्यापेक्षा अजून कुठला लाजिरवाणापणा असतो। ज्या काही पेपरला बातम्या तुम्ही वाचता आहात या बातम्यांशी माझा काडीचा देखील संबंध नाही। परस्पर यांनी या दिलेल्या बातम्या आहेत। माझ्यावर एवढं मोठं षडयंत्र रचून माझं तिकीट कापून मी कुठल्या नाकाने प्रचाराला जाऊ म्हणून मी त्यांना विचारलं, मला कुठल्या नाकाने तुम्ही प्रचाराला बोलू शकतात, मी तुमचा प्रचार करू शकत नाही असं स्पष्टपणे मी त्यांना नकार दिलेला आहे। मी कुठल्याही प्रचार यंत्रणेमध्ये सामील झालेलो नाही आणि ह्या ज्या बातम्या देत आहेत या साफ खोट्या बातम्या आहेत। मी जनतेला विनंती करतो या अशा खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।